नमस्कार मित्रांनो, तुम्ही एखाद्या कंपनीत, कारखान्यात, दुकानात, हॉटेलमध्ये, सिक्युरिटीमध्ये, कामगार क्षेत्रात किंवा कंत्राटी पद्धतीने काम करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण कामगार म्हणून फक्त काम करत असणे हे आपले कर्तव्य नाही, तर आपले कायदेशीर अधिकार माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहेत. मालक कमी पगार देत असेल, वेळेवर पगार देत नसेल, जास्त तास काम करून घेत असेल, ओव्हरटाईमचे पैसे देत नसेल किंवा विनाकारण नोकरीवरून काढत असेल तर काय करायचे? आजच्या आपला अधिकार या भागामध्ये आपण कामगाराचे महत्त्वाचे नियम आणि अधिकार सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किमान वेतन मिळण्याचा अधिकार. सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा अधिकार म्हणजे किमान वेतन मिळण्याचा अधिकार. कामगाराला कितीही कमी पगार देऊन काम करून घेता येत नाहीत. सरकार विविध प्रकारच्या कामासाठी आणि कामगारांच्या श्रेणीनुसार किमान वेतनाचे दर निश्चित करते. त्यामुळे तुम्ही सिक्युरिटी गार्ड असाल, कारखान्यातील कामगार असाल, दुकानातील कर्मचारी असाल किंवा इतर पात्र रोजगारांमध्ये काम करत असाल तर तुमच्या कामासाठी लागू असलेले किमान वेतन किती आहे हे तपासणे आवश्यक आहे. जर लागू असलेल्या किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असेल तर त्याबाबत संबंधित कामगार विभागाकडे दाद मागता येते. लक्षात ठेवा, आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मागणे हा गुन्हा नाही, तो आपला अधिकार आहे. वेळेवर पगार मिळण्याचा अधिकार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळेवर पगार मिळणे. अनेक कामगार महिनाभर प्रामाणिकपणे काम करतात, पण पगाराची वेळ आली की कंपनी किंवा ठेकेदाराकडून सांगितले जाते 2 दिवसांनी पगार होईल, कंपनीकडून पैसे आले नाहीत. असे वारंवार होत असेल तर कामगारांनी ते दुर्लक्षित करू नये. वेतन देण्यासंबंधित कायदेशीर नियम आहेत. काम केल्यानंतर वेतन विनाकारण दीर्घकाळ रोखून ठेवणे योग्य नाहीत. पगाराची पावती, बँक स्टेटमेंट, उपस्थितीची नोंद आणि कंपनीसोबत झालेल्या पत्रव्यवहार सुरक्षित ठेवा. पुढे तक्रार करण्याची वेळ आली तर हे पुरावे उपयोगी पडतात. कामाचे तास आणि विश्रांती. मित्रांनो, हा मुद्दा विशेष लक्षात घ्या. मालकाला वाटेल तेवढे काम कामगाराकडून करून घेता येत नाहीत. कामाचे तास, विश्रांतीची वेळ आणि साप्ताहिक मर्यादा याबाबत संबंधित उद्योगाला लागू असलेल्या कायद्यांमध्ये नियम आहेत. कारखाना, दुकान, व्यावसायिक आस्थापना किंवा इतर क्षेत्रानुसार हे नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक कामगारासाठी एकच नियम आहे असे समजू नका. तुमच्याकडून नेहमीच निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जात असेल तर तुमच्या रोजगाराला कोणता नियम लागू होतो हे लक्षात घ्या. ओव्हरटाईमचा मोबदला. आता येतो अत्यंत महत्त्वाचा विषय, ओव्हरटाईम. समजा तुमची नियमित ड्युटी संपली पण कंपनी सांगते आणखी 2 तास थांबा. अशा परिस्थितीत अतिरिक्त कामासाठी संबंधित कायद्यानुसार ओव्हरटाईमचा मोबदला लागू होतो. फक्त जास्त काम करून घेणे आणि त्यांची कोणतीही नोंद न ठेवणे यामुळे कामगाराचे नुकसान होऊ शकते. म्हणून आपल्या ड्युटीचे तास स्वतःही नोंदवून ठेवा. अटेंडन्स, पंच रेकॉर्ड, ड्युटी रोस्टर, व्हॉट्सअप मेसेज किंवा सुपरवायझरने दिलेल्या सूचना यांचे पुरावे सुरक्षित ठेवणे फायद्याचे ठरते. साप्ताहिक सुट्टी. कामगार हा मशीन नाहीत. त्याला आराम आणि कुटुंबासाठी वेळ मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लागू कायद्यानुसार कामगाराला साप्ताहिक विश्रांती किंवा सुट्टीची तरतूद असते. जर तुमच्याकडून 7ही दिवस सातत्याने काम करून घेतले जात असेल तर तुमच्या क्षेत्रासाठी लागू असलेले नियम नक्की पहा. साप्ताहिक सुट्टीबाबत समस्या असल्यास आस्थापनाकडे लेखी स्वरूपात विचारणा करणे अधिक चांगले असते. सुरक्षित कामाच्या ठिकाणाचा अधिकार. काम करताना तुमचा जीव आणि आरोग्य धोक्यात घालणे आवश्यक नाही. कारखाना, बांधकाम, मशिनरी, इलेक्ट्रिकल काम किंवा धोकादायक ठिकाणी काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आहेत. कामाच्या स्वरूपानुसार हेल्मेट, सेफ्टी शूज, ग्लोव्ज, मास्क, हार्नेस किंवा इतर उपकरणाची आवश्यकता असू शकते. काम करायचे असेल तर करा, नाहीतर घरी जा असे म्हणून आवश्यक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करणे गंभीर बाब ठरू शकते. नोकरी महत्त्वाची आहे, पण कामगाराचा जीव त्यापेक्षाही अधिक जास्त महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास.
काम करत असताना अपघात झाला तर त्यांची माहिती त्वरित वरिष्ठ अधिकारी किंवा आस्थापनाकडे द्या. अपघात कधी आणि कुठे झाला, त्यावेळी कोण उपस्थित होते, कोणती मशीन किंवा साधन वापरले जात होते याची शक्य असल्यास नोंद ठेवा. गंभीर अपघात झाल्यास वैद्यकीय कागदपत्रे सुरक्षित ठेवा. रोजगाराच्या स्वरूपानुसार ESI, कर्मचारी नुकसान भरपाई किंवा इतर कायदेशीर तरतुदी अंतर्गत मदत किंवा नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी झालेला अपघात लपवू नका. PF आणि ESIचे अधिकार. अनेक पात्र कर्मचाऱ्यांसाठी PF आणि ESI हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक सुरक्षा लाभ आहेत. PF म्हणजे भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार होणारा निधी, तर ESI अंतर्गत पात्र विमाधारकांना वैद्यकीय आणि इतर काही सामाजिक सुरक्षा लाभ मिळू शकतात. तुमच्या पगारातून PF किंवा ESIच्या नावाने पैसे कपात होत असतील तर त्यांची नोंद पगाराची स्लिप घ्या. तुमचे PF खाते आणि योगदान नियमितपणे तपासत राहा. फक्त पगारातून पैसे कपात झाले म्हणजे संबंधित खात्यात ते जमा झालेच असे गृहीत धरू नका. महिला कामगाराचे अधिकार. महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे कायदेशीर संरक्षण आहेत. पात्र महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार प्रसूतीविषयक लाभ मिळू शकतात. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था आहेत. कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवणे, अवांछित स्पर्श करणे, लैंगिक स्वरूपाच्या मागण्या करणे किंवा अशा प्रकारचे असुरक्षित वातावरण निर्माण करणे गंभीर बाब आहेत. महिलांनी अशा घटना सहन करण्याऐवजी संस्थेतील संबंधित तक्रार यंत्रणेचा वापर करावा. कंत्राटी कामगाराचे अधिकार. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. मी कंत्राटी कामगार आहे त्यामुळे मला कोणताही अधिकार नाही असे समजू नका. कंत्राटी कामगारांना देखील त्यांच्या रोजगाराला लागू असलेल्या कायद्यानुसार वेतन, सुरक्षा आणि इतर काही हक्क मिळू शकतात. ठेकेदार बदलला किंवा कंपनीने काम दुसऱ्या एजन्सीला दिले म्हणून प्रत्येक कायदेशीर हक्क आपोआप संपत नाहीत. आपले अपॉइंटमेंट लेटर, ID कार्ड, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, अटेंडन्स आणि PF ESI संबंधी कागदपत्रे सुरक्षित ठेवा. पगारातून मनमानी कपात. पगार मिळाल्यावर अनेकदा कामगाराला प्रश्न पडतो, माझे पैसे कमी का आले? यासाठी प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप तपासणे महत्त्वाचे आहे. PF, ESI, व्यावसायिक कर किंवा इतर कायदेशीर अधिकृत कपाती असू शकतात, परंतु कोणती कपात का केली आहे याची माहिती मागण्याचा अधिकार कामगाराला आहेत. त्यामुळे पगार कमी आला तर तोंडी विचारून थांबू नका. सॅलरी स्लिप आणि कपातीचे कारण मागा. नोकरीवरून काढल्यास काय करावे? हा सर्वात संवेदनशील विषय आहे. उद्यापासून कामावर येऊ नको असे सांगितले आणि नोकरी संपली का? नाही. प्रत्येक प्रकरणावर उत्तर एकसारखे नसते. कामगाराची श्रेणी, नोकरीचे स्वरूप, नियुक्तीच्या अटी, सेवा कालावधी, उद्योग आणि लागू असलेला कामगार कायदा यावर नियम अवलंबून असतात. त्यामुळे नोकरीवर काढल्यास नियुक्तीपत्र, पगार स्लिप, बँक स्टेटमेंट, ID कार्ड, अटेंडन्स, PF माहिती, कंपनीचे मेसेजेस, ईमेल, व्हॉट्सअप संवाद हे सर्व पुरावे सुरक्षित ठेवा आणि आवश्यक असल्यास कामगार विभाग किंवा कायदेशीर तज्ज्ञांची मदत घ्या. कामगारांनी कोणते पुरावे ठेवावे? मित्रांनो, हा मुद्दा लिहून ठेवा. प्रत्येक कामगारांनी शक्यतो खालील कागदपत्रे जपून ठेवावीत. अपॉइंटमेंट लेटर्स, ID कार्ड, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, अटेंडन्स रेकॉर्ड, ड्युटी रोस्टर, PF, UIN माहिती, ESI माहिती, कंपनीसोबत झालेले महत्त्वाचे ईमेल किंवा मेसेज, नोकरी सोडताना किंवा काढताना दिलेली कागदपत्रे. कारण वाद निर्माण झाल्यानंतर फक्त मी तिथे काम करत होतो असे सांगण्यापेक्षा कागदोपत्री पुरावा अत्यंत महत्त्वाचा असतो. अन्याय झाल्यास तक्रार कुठे करावी? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कंपनी किंवा ठेकेदार अन्याय करत असेल तर जायचे कुठे? सर्वप्रथम शक्य असल्यास कंपनीच्या HR किंवा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करा.
समस्या सुटत नसेल तर प्रकरणानुसार संबंधित कामगार विभाग, सहाय्यक उपकामगार आयुक्त किंवा इतर सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागता येऊ शकते. PF संबंधित समस्या असल्यास EPFO आणि ESI संबंधित समस्या असल्यास ESIC च्या अधिकृत यंत्रणेचा वापर करता येतो. तक्रार करताना शक्यतो लेखी पुरावे जोडा. शेवटी महत्त्वाचा संदेश. मित्रांनो, कामगार हा कोणत्याही कंपनीचा फक्त कर्मचारी नसतो, तो त्या उद्योगाचा कणा असतो. कारखाना असो, दुकान असो, ऑफिस असो, बांधकाम असो किंवा सिक्युरिटी सेवा, कामगाराच्या मेहनतीवर अनेक व्यवसाय उभे असतात. त्यामुळे प्रत्येक कामगाराने आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, पण त्याचबरोबर स्वतःचे कायदेशीर अधिकारही जाणून घ्यावेत. अन्याय सहन करू नका. कायद्याची माहिती घ्या, पुरावे सुरक्षित ठेवा आणि योग्य मार्गाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवा. कारण ज्याला आपला अधिकार माहीत आहे त्यांच्यावर अन्याय करणे सोपे नसते. आजची माहिती उपयोगी वाटली तर हा व्हिडिओ प्रत्येक कामगारांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला अधिकार मालिकेच्या पुढच्या भागासाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या अधिकारांशी सजग राहा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.